गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना। आता वाजलेत मैत्रिणींनो 9 वाजलेत आणि रात्री आमच्याकडे एवढा पाऊस झाला मैत्रिणींनो, खूप मोठा पाऊस होता रात्री आणि झाडाला एवढी फुलं लागलीत बघा, सगळं झाड पांढरं शुभ्र दिसायलंय फुलांमुळे। इकडे लावलंय मैत्रिणींनो, वरण लावलंय आणि इकडे करायला मैत्रिणींनो मी सोया चंक्स करणार आहे मैत्रिणींनो। माझ्या मुलांना जास्त म्हणजे आवडतात आणि ह्या दिवसात आता भाजी तरी काय करावं, पालेभाज्या हे खाऊ वाटत नाही म्हणून ही भाजी करणार आहे। त्यासाठी मैत्रिणींनो सोया चंक्स मी ना बॉईल करून घेतले, पाण्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि अशी बॉईल करून घ्यायची। त्यासाठी सामान मैत्रिणींनो तिखट घेतलंय, हळद घेतली, इकडं काळा मसाला घेतलाय, मीठ घेतलंय, पुन्हा खोबरं घेतलंय मी। सामान सोया चंक्स घेतलेत मैत्रिणींनो, मीठ टाकून उकडून घेतलेत। इकडं घेतलंय मीठ, हळद, काळा मसाला आणि इकडं खोबरं, लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतली। चला आपण करू भाजी। कढईत तेल घालायचं मैत्रिणींनो, तेल तापू द्यायचं चांगलं। तेल तापलंय मैत्रिणींनो, आता जिरे घालूत आपण। थोडं खोबरं, अद्रक आणि लसूणची पेस्ट घालू। फ्राय करून घ्यायची मी, मस्त वास यायलाय लसणाचा छान घमघमाट। आता मैत्रिणींनो जरा चांगलं हे करून घ्या, थोडं ब्राऊन करून घ्यायचं। आता आपल्याला मसाला, तिखट सगळं घालायचं त्याच्यामध्ये आणि हे एकदा भाजून घ्यायचं आपल्याला। थोडंसं पाणी घालायचं म्हणजे करपत नाहीत मसाले आणि तरी पण छान येते मैत्रिणींनो। गरम आहे हे, आता हे टाकून घेऊ आपण। मीठ हे सगळं टाकलंय मैत्रिणींनो, आता मस्त छानपैकी पाणी घालायचं। मीठ घालायची गरज नाही मैत्रिणींनो, मग पहिल्यांदा पण टाकलंय मैत्रिणींनो, नंतर पण घेतलंय। आता ही भाजी आपल्याला 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायची। आता तोपर्यंत आपण वरण करू। वरण मी आज तुरीचं लावलंय मैत्रिणींनो, ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे ना त्यांना तुरीच्या वरणाने खूप त्रास होतोय। मी तर जास्त वरणच खात नाही।
त्याच्यामध्ये टाकायचं. चला मैत्रिणींनो, इकडं आपली झाली, इकडं झालंय वरण झालंय मैत्रिणींनो, आणि इकडं झाली सोयावडी. त्याला जास्त शिजवायचं नाही, थोडी एक उकळी आणायची बंद करायची.